डोकं खूप दुखतंय, कोणतंही औषध न घेता नॅचरल पद्धतीने तेही 5 मिनिटांमध्ये तुम्हाला जर डोकेदुखी बरी करायची तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. नमस्ते, मी अनिता. आज आपण डोकेदुखी पूर्णपणे बरी करण्यासाठी काही योगासने व मसाजचे प्रकार पाहणार आहोत. त्याने तुमचा पूर्णपणे स्ट्रेस कमी होणार आहे, टेन्शन कमी होणार आहे. जे सततचं तुमचं हेडॅक होते ते सुद्धा पूर्णपणे बरं होणार आहे. आता जे आपण उपाय पाहणार आहोत ते खूप सोपे आहेत. तुम्ही अगदी घरच्या घरी बसल्या बसल्या सुद्धा करू शकाल असे हे उपाय आहेत. चला तर मग आता आपण ते पाहूया. याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला दोन्ही आयब्रोच्या मध्ये बोट ठेवायचं आणि राऊंड राऊंड मध्ये फिरवायचं. जास्त दाब द्यायचं नाही. याचे तुम्हाला एक 20 काउंट करायचे त्या पद्धतीने. जास्त दाब देऊ नका. अलगद 20 वेळा फिरवायचं. परत उलट दिशेने सुद्धा आपल्याला 20 वेळा फिरवायचं. हा मसाज करता करताच तुम्हाला जाणवणार आहे तुमचं डोकेदुखी बरी होताना. रिलीफ फील होते तुम्हाला हळूहळू. रिलॅक्स. परत आयब्रोच्या शेवटी आपल्याला दोन्ही बोटांनी पकडायचं आणि इथे सुद्धा ह्या पॉइंटला तुम्हाला अगदी राऊंड राऊंड मध्ये फिरवायचं एक 20 वेळा. अलगद हात फिरवायचं. परत उलट दिशेने पॉइंट लक्षात घ्यायचे बरोबर व्यवस्थित. या पद्धतीने हळूहळू करता करताच तुम्हाला जाणवणार आहे हळूहळू तुमची डोकेदुखी बरी होताना. या पद्धतीने परत तुम्हाला काय करायचं आहे, आयब्रोच्या परत सुरुवातीला पकडायचं आहे दोन्ही हाताच्या दोन्ही बोटांनी आणि हळूहळू दाबत दाबत आयब्रोच्या शेवटपर्यंत न्यायचं आहे. याची पण तुम्हाला 10 वेळा असं करायचं आहे. आयब्रोला हळूहळू हाताने नाजूक हाताने दाबायचं आहे आणि जो काय ताण आहे तो पूर्ण फील करायचं. पॉइंट लक्षात घ्यायचे. या पद्धतीने एक 10 वेळा करायचं आहे तुम्हाला. रिलॅक्स. त्यानंतरचा जो पॉइंट आहे तो बरोबर दोन्ही आयब्रोच्या मध्ये आपलं बोट ठेवायचं आणि श्वास भरत वरती बोट वडत घेऊन जायचं आपल्याला. परत हळूहळू श्वास सोडत खाली. हे पण तुम्हाला एक 3 वेळा करायचं आहे. श्वास भरत पूर्ण वरती आपल्या कपाळावरती बोट वरती घ्यायचं आहे. श्वास सोडत पूर्ण खाली. असं 3 वेळा करायचं आहे तुम्हाला. श्वास भरत वरती, श्वास सोडत खाली. हा पॉइंट तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतरचा जो पॉइंट आहे तो आयब्रोच्या बरोबर शेवटच्या भागाला आपल्याला हाताची दोन्ही अंगठे ठेवायचे आणि हाताची जी बोट आहेत ते आपल्या कपाळावरती अलगद फिरवायचे. त्या पद्धतीने कपाळाचा पूर्ण आपल्याला मसाज करायचा. या पद्धतीने मालिश करून घ्या. अगदी अलगद हळूहळू फिरवायचे. एक 30 सेकंद तुम्ही कंटिन्यू या पद्धतीने करू शकता. लगेच तुम्हाला रिलीफ फील होणार आहे. जर तुमचं खूपच डोकं दुखत आहे तर, खूप ताण असेल डोक्यात, टेन्शन असेल तर लगेच तुम्हाला कमी झालेलं जाणवणार आहे. या पद्धतीने रिलॅक्स. डीप इनहेल, डीप एक्झेल. त्यानंतर आपल्याला दोन्ही हात या पद्धतीने ठेवायचे. आयब्रोच्या बाजूला ठेवायचे या पॉइंटला आणि हाताची बोटं पूर्ण वरच्या दिशेने ठेवायचे आणि अलगद एक दाब द्यायचे. 1 2 याची तुम्हाला एक 10 काउंट करायचे. दाब द्यायचे, सोडायचे. रिलॅक्स. परत दाब द्यायचे, सोडायचे. या पद्धतीने ह्या पॉइंट वरती तुम्हाला दाबायचंय, सोडायचंय. एक 10 वेळा तुम्हाला असं करायचंय. जो काय दाब येतोय डोक्याला तो पूर्ण फील करा. त्यानंतर आपल्याला मान एका बाजूला घ्यायचे आणि मानेवरती हात आपल्याला अलगद एक 7 ते 8 वेळा फिरवायचा. या पद्धतीने कधी कधी आपलं डोकं खूप दुखतं, त्याच्यासाठी हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे. या पद्धतीने जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. परत दुसऱ्या बाजूला घ्या या पद्धतीने आणि इकडे पूर्ण कधी कधी डोकं खूप दुखते, इकडच्या नसा खूप ताणल्यासारख्या वाटतात आपल्याला, तेव्हा तुम्हाला असं मानेवरती एक 8 ते 9 वेळा हात फिरवायचे आणि जो काय ताण येतोय तो पूर्ण फील करायचं. करता करताच तुम्हाला खूप छान रिलीफ फील होणार आहे. रिलॅक्स. आता आपण अतिशय महत्त्वाची 2 योगासने पाहूया. सर्वप्रथम आपल्याला बालासन करायचं आहे. याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला वज्रासन स्थितीमध्ये बसायचं आहे. वज्रासन स्थितीमध्ये बसा. पूर्ण बॅलन्स आपल्याला गुडघ्यांवरती करायचा आहे या पद्धतीने आणि हळूहळू आपल्याला पुढे वाकायचं आहे आणि हात पूर्ण रिलॅक्स सोडायचे. डोकं पूर्ण खाली मॅटला टच करा. या पद्धतीने बालासन स्थितीमध्ये तुम्हाला बसायचं. तुम्हाला किती वेळ, 30 सेकंद, 60 सेकंद, जेवढा वेळ तुम्ही बालासन स्थितीमध्ये पडून राहू शकता तितक्या वेळ पडायचं. याने तुमची बॉडी सुद्धा लवकर रिलॅक्स होते. जर तुम्ही खूप थकला असाल तरी सुद्धा
तुमचं शरीर लवकर रिलॅक्स होतं आणि तुमचं डोकंसुद्धा खूप दुखतं आहे तर लवकर बरं होतं. पूर्ण डोक्याकडे तुमचा ब्लड फ्लो जातो आहे, त्यामुळे तुम्हाला डोकेदुखी लवकर तुमची बरी होते. या पद्धतीने या आसनामध्ये पडून राहायचं आहे बालासनमध्ये 1 मिनिट रोज. रिलॅक्स श्वास भरत वरती यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पर्वतासनमध्ये यायचं आहे. जास्तीत जास्त अंतर घ्या. नेकला जास्तीत जास्त आपल्याला थाईजकडे खेचायचं आहे. या पद्धतीनं जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. पूर्ण याच्यामध्ये ब्लड फ्लो आपला डोक्याकडे येतोय, त्यामुळे आपली डोकेदुखी लवकर बरी होते. होल्ड करायचं आहे. जितक्या वेळ तुम्ही होल्ड करू शकता तितक्या वेळ तुम्हाला होल्ड करायचं आहे. 30 सेकंड, 60 सेकंड. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. पर्वतासनमध्ये आपल्याला आपला बॉडीचा शेप पूर्ण व्ही आकारचा होतो याच्यामध्ये आणि आपलं पूर्ण ब्लड सर्क्युलेशन डोक्याकडे होतंय. त्यामुळे डोकेदुखी बरी करण्यासाठी हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे. रिलॅक्स. यानंतर आपण एक घरगुती उपाय पाहणार आहोत. जेव्हा माझं डोकं दुखतं तेव्हा मी हा नेहमी करते आणि मला खूप छान फरक पडतो. लगेच माझं डोकंदुखी बरी होते. त्यामुळे मी तुमच्याशी शेअर करते. तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. मी आता तुम्हाला करून सुद्धा दाखवते. मी आता तुम्हाला व्हिडिओ समोर दाखवायचं आहे म्हणून मी इथे दाखवते. तो तुम्ही बाथरूममध्ये पण करू शकता. कसं करायचं ते तुम्हाला दाखवते मी. तुम्ही बाथरूममध्ये पण करू शकता. समोर बकेट घ्यायचे, एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं, डोकं असं पुढे घ्यायचं जास्तीत जास्त आणि आपल्या इथे माथ्यावरती डोक्यावरती पाणी ओतायचं आपल्याला. या पद्धतीने पाहून घ्या आणि आपल्याला वरती फक्त टॅप 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 करायचं. या पद्धतीने एक ग्लासभर पाणी ओता, डोकं समोरच करा आणि या पद्धतीने आपलं अंगसुद्धा ओलं होत नाहीये आणि या पद्धतीने आणि तुमची एक पूर्ण ग्लासभर थंड पाणी ओतायचं आपल्याला आणि आपली पूर्णपणे याने डोकेदुखी बरी होते. मी जेव्हा माझं डोकं दुखते ना तेव्हा या पद्धतीनेच या पद्धतीने तुम्हाला करायचं आणि परत पाणी तुम्हाला पुसून घ्यायचंय. या पद्धतीने तुम्हाला करायचं आणि परत तुमच्या डोक्याचं जे काय चेहऱ्याला वगैरे पाणी लागलंय ते पुसून घ्यायचं आहे. हा जो प्रकार आहे तो तुम्ही बाथरूममध्ये पण डोकं अगदी समोर ठेवून पाणी ओतून करायचं. अगदी थंड पाणी ओतायचं आणि टॅप टॅप करायचं आहे फक्त तुम्हाला. लगेच हे केल्यावरती तुम्ही करून पहा. लगेच तुम्हाला तुमचं डोकं दुखतंय ते कमी झालेलं जाणवणार आहे. कारण की माझं जेव्हा डोकं दुखतं तेव्हा मी हाच प्रयोग करते आणि माझं लगेच डोकंदुखी बरी होते. जेव्हा तुमचं डोकं दुखते तेव्हा मी आज दाखवलेले सर्व प्रकार करून पहा. नक्कीच तुमची डोकेदुखी लवकर बरी होणार आहे. तेही नॅचरल पद्धतीने, कोणतेही औषध न घेता. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जाता जाता सबस्क्राईब करा. नंतर भेटू नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.